नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कांदा घातला आहे. कांदा असा मोठा चिरून घेतला आहे. आता यामध्ये बटाटा घालायचा आहे. तर इथे मी एक बटाटा, कच्चा बटाटा सोलून घेतला आहे आणि असे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतला आहे. तोसुद्धा इथे मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्या. यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या इथे मी घेतल्यात. थोडंसं आलं घेतलं आहे आणि यानंतर अर्धा चमचा जिरं यामध्ये घालायचं आहे आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे मी ही पेस्ट करून घेतली आहे. बाउलमध्ये पेस्ट काढून घेऊया. सगळी पेस्ट इथे बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे लाल तिखट घातलं आहे. आपण यामध्ये मिरच्यासुद्धा घातल्या होत्या. तर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातले. यामुळे रंग छान येईल. यानंतर पाव चमचा हळद घालायची यामध्ये. यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातले. पाव चमचा गरम मसाला घातला. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे. तर इथे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. आता हे मिक्स करून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे थोडं थोडं घालत जायचं आहे. तर इथे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. जी आपण कांदा आणि बटाट्याची पेस्ट केली त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बटाट्यामध्ये आणि कांद्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, पाणी असतं. तर त्यामध्ये हे व्यवस्थित असं मळलं जातं. 1 कप सगळं पीठ इथे मी घातलं. मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण पाणी घालत नाही आहोत आणि कांदा बटाट्याच्या पेस्टमध्येच हे मळल्यामुळे खूप मस्त टेस्ट येते या रेसिपीला. तर इथे मी आणखी अर्धा कप पीठ घेतलं. त्यातलं इथे थोडंसं घातलं आणि हे व्यवस्थित मळून घेतलं. तर इथे मला 1.25 कप पीठ लागलं आणि हे थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपलं आता मळून तयार आहे. तर यापासून आज आपण पराठे आणि पुऱ्या अशा 2 रेसिपी बनवणार आहोत. तर इथे याचा मी एक गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. याचा आता पराठा लाटून घेऊया. तुम्हाला जर कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही त्याचा असा पराठा बनवू शकता किंवा जर तेल चालत असेल तर तुम्ही पुऱ्या बनवू शकता. तर पुढे आपण पुऱ्यासुद्धा बनवणार आहोत. तर पराठा आपण भाजून घेऊया. तव्यावरती पराठा घातला आहे. सुरुवातीला तेल न घालताच आपल्याला हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर तेल घातलं तर वरून पराठा लगेच ब्राऊन होतो आणि आतपर्यंत भाजला जात नाही. म्हणून तेल न घालता आधी दोन्ही बाजूने भाजून घेऊया. तर इथे पहा, दोन्ही बाजूने मस्त असा पराठा मी खरपूस करून घेतला आहे. आता यावरती तेल घालायचं आहे. तेल, तूप किंवा बटर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेऊया. तर हा पराठा चवीला अगदी मस्त लागतो. पराठा आता काढून घेऊया आणि आता आपण याच पिठाच्या पुऱ्या बनवून घेऊया. तर इथे मी आणखी एक अशी पोळी लाटून घेतली आहे. आता याच्या पुऱ्या आपण कट करून घेऊया. तर इथे ग्लास किंवा वाटीने अशा पुऱ्या छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या. तर पाहू शकता यामध्ये आपण जे तीळ घातले आहेत त्यामुळे दिसायलासुद्धा या पुऱ्या खूप छान दिसतात. तर इथे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यात. आता या पुऱ्या आपण फ्राय करूया. इथे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि या पुऱ्या सोडायच्या आहेत. पुरी सोडल्यानंतर वरून
यावरती तेल सोडायचं किंवा पुरी प्रेस करायची, म्हणजे छान फुगते पुरी. तर पाहू शकता ही पुरी अशी मस्त फुगली आहे. तर अशाच आपण आणखी पुऱ्यासुद्धा फ्राय करून घेऊया. इथे आपण एकाच पिठापासून पराठा आणि पुऱ्या बनवल्या. दोन्ही रेसिपी मस्तच लागतात. तुम्हाला जर कमी तेलकट हवं असेल तर तुम्ही पराठा बनवू शकता, किंवा जर तेल चालत असेल तर अशा पुऱ्या तयार करून घेऊ शकता. तर इथे पुरी तयार आहे, काढून घेऊया. पाहू शकता किती मस्त अशी पुरी ही फुगली आहे. मस्त रंग आलाय. आणि आपण हा पराठा जो बनवला तो सुद्धा पाहू शकता किती मस्त दिसतोय आणि अगदी सॉफ्ट होतो हा पराठा. पुरी सुद्धा तुम्ही आतून पाहू शकता, अगदी मसालेदार अशी पुरी होते. तर पराठा आणि पुरी दोन्ही रेसिपी आपल्या तयार आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.